नमस्कार. चला तर मी कल्पना माझ्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत आहे. आता ह्या ठिकाणी तुम्ही पाहतात मैदा घेतलेला आहे. मैदा जो आहे तो चाळून घेतलेला आहे आणि 1 किलोच्या प्रमाणात हा मैदा आहे. आपण 1 चमचा लाल तिखट टाकलेला आहे, पाव चमचा इतके आपण हळद टाकून घेतलेले आणि 1 चमचा आपण मीठ टाकलेला आहे आणि जिरे घेतलेले आहेत 1 चमचा इतकेच. आणि ह्या ठिकाणी भरपूर अशी आपण तीळ घेतलेली आहे. साधारणतः 1 वाटीच्या अंदाजामध्ये आपण तीळ टाकलेली आहे. भरपूर तीळ टाका, अगदी छान पदार्थ बनतो. आता ह्या ठिकाणी 1 चमचा आपण ओवा घेतलेले आहेत. ओवा जे आहे ते आपल्याला चांगलं चोळून टाकायचे. ओवा टाकण्याचा व्हिडिओ थोडा स्किप झाला आहे, पण आपण ह्या ठिकाणी 1 चमचा इतके ओवा टाकून घेतलेले आहेत. आता सर्व जिन्नस टाकून झाल्यानंतर पीठ आपल्याला चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. जो की मैदा आहे, मैदा चांगला मिक्स करून घ्यायचा आहे. जे की लाल तिखट, मीठ जे आपण जिरे टाकलेले ते सर्व पिठाला व्यवस्थित तिखट जे आहे ते लागलं जाईल. त्यामुळे आपल्याला सुरुवातीला असं मिक्स करून घ्यायचे. आता ह्या ठिकाणी मिक्स करून झालं की आपण तेल चांगलं कडकडीत गरम करून घेतलेलं. ह्या ठिकाणी दुसऱ्या साईडला मी गॅसवरती ठेवलं होतं गरम होण्यासाठी. त्यामधलं ह्या ठिकाणी मी 4 चमचे तेल इतकं घेतलेलं आहे. जसं की आपण पोहे खाण्याचा जो चमचा असतो ना, त्या चमच्याने ह्या ठिकाणी आपण 4 चमचे इतकं मोहन घेतलेलं आहे. मोहन घेणे गरजेचे आहे, कारण आपण जो पदार्थ बनवतो अगदी छान खुसखुशीत आणि कुरकुरीत आणि 1 महिना आरामात टिकतो. त्यासाठी आपल्या ह्या ठिकाणी मोहन टाकायचं, त्यामुळे ठिसूळपणा येतो. आणि मोहन एकदम कडक गरम असल्यामुळे आपण हाताने सुरुवातीला मिक्स केलेलं नाही, चमच्याने मिक्स करून घेतले. आता हाताने आपण मळू शकतो, इतकं ते थंडसुद्धा झालेलं आहे. आणि आपल्याला जेव्हा पीठ आपण मळतो, कुठलंही मोहन जेव्हा असतं तेव्हा ते पिठाला चांगलं घासून मळून घ्यायचं आहे. जे की चांगलं पिठाची जी आहे ती मूठ बनली पाहिजे. पूर्ण पिठाला जर चांगलं तेल लागलं तर अगदी छान कुरकुरीतपणा येतो आणि खुसखुशीतपणा येतो. पाहू शकता ह्या ठिकाणी आणखी मूठ बनत नाही, त्यामुळे आपल्याला थोडं आणखी मी चोळून घेणार आहे. आता ह्या ठिकाणी पिठाची चांगली मूठ तयार होत आहे. मी चांगलं पीठ जे आहे ते मिक्स करून घेतलेलं आहे. आता थोडं थोडं पाणी टाकून जसं ते चपातीचं पीठ मळतो त्याच पद्धतीचं आपल्याला ह्या ठिकाणी पीठ मळून घ्यायचं आहे. 1-2 मिनिट लागतील ह्या ठिकाणी. आता थोडंसं पाणी टाकत आपलं एकदम पाणी टाकायचं नाही. जर एकदम टाकलं तर खूप पातळ होईल आणि तेल धरण्याची गरज, तळण्यासाठी सुद्धा खूप वेळ लागतो. त्यामुळे घट्टसरच पीठ मळून घ्यायचं आहे. तर आता अगदी फास्टमध्ये ह्या ठिकाणी पीठसुद्धा मळून झालेलं आहे आणि मस्त पीठ तयार झालेलं आहे. आता ह्या ठिकाणी मी मोठ्या आकाराच्या लाट्या बनवणार आहे, कारण खूप जास्त प्रमाणात मैदा असल्यामुळे मी अगदी छोटे छोटे गोळे घेऊन छोट्या चपात्या लाटत बसणार नाही. अगदी खूप जास्त 1 किलोचं प्रमाण असल्यामुळे वेळ लागतो. त्यामुळे काय करणार आहे, अगदी मोठे मोठेच गोळे घेणार आणि डायरेक्ट आपण हे किचन ओट्यावरती अगदी छान स्वच्छ साफ करून घेतलेला किचन ओटा त्यावरतीच मी हे लाट्या मोठ्या लाटून घेणार आहे. तुम्हाला जर नको असेल किंवा किचन ओटा करायचं नसेल तर तुम्ही डायरेक्ट पोपाटवर केलं तर सुद्धा चालते, पण खूप जास्त प्रमाण असल्यामुळे थोडंसं मला वेळ पण इतका नाही आज, त्यामुळे थोडंसं मी डायरेक्ट ओठ्यावरती मोठ्या मोठ्या लाट्या बनवून घेणार आहे. आता ह्या ठिकाणी आपण तिखट, खमंग, कुरकुरीत अशी खुसखुशीत शंकरपाळी बनवत आहोत. त्यामुळे लाटी एकदम पातळ बनवायचं आहे. जितकं जमल आणि जितकी पातळ आपल्याला बनवता येईल तितकी आपल्याला ह्या ठिकाणी पातळ बनवून घ्यायचं, जाड ठेवायचं नाही. जितकी पातळ केली तितकी कुरकुरीतपणा आपण येतो आणि खूप जास्त प्रमाणामध्ये आपल्या शंकरपाळी तयार पण होतात आणि खाण्यासाठी हलके, कुरकुरीत, खुसखुशीत शंकरपाळी बनवून तयार होतात. आरामात प्रवासामध्ये जर नेलो तर 1 महिना टिकतात, बिलकुल काहीच होत नाही. मुलांना शॉर्ट टिफिनसाठी तुम्ही बनवून ठेवलात तर महिनाभर सुद्धा हे काहीच होत नाही. महिनाभर तर राहणारच नाहीत, कारण 8 दिवस सुद्धा राहणं खूप मुश्किल आहे. की ते 4 दिवसामध्ये संपतात किती जरी बनवले तर. चला तर ह्या ठिकाणी लाटी मोठी बनवून तयार सुद्धा झालेली आहे. आता ह्या ठिकाणी लाटी तर बनवून झालेली आहे. आता आपल्याला शंकरपाळ्या आकारामध्ये ती कट करून घ्यायचं आहे. जर माझ्या चॅनल नसेल प्लीज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, जेव्हा मी असे नवीन व्हिडिओ बनवेल सर्वप्रथम तुम्हाला पाहायला भेटतील. आणि जर तुम्हाला आणखी कुठल्या रेसिपी पाहिजे असेल ते सुद्धा कमेंट करून सांगा, नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेन. थोडाही व्हिडिओ आवडला प्लीज एक लाईक करा. आता ह्या ठिकाणी लाटी अगदी पातळ मला जमल तितकं मी ह्या ठिकाणी पातळ बनवून घेतलेली आहे. चला तर लहान मोठ्या आकारामध्ये जसं पाहिजे तसं आता ह्या ठिकाणी मी कट करून घेईन. एकाच साहित्यापासून खूप जास्त तयारी न करता पटकन बनवता येणारा पदार्थ आणि सगळ्यात जास्त आवडणारा आहे. बिलकुल ह्यात पसारा होणार नाही आणि करण्यासाठी सुद्धा सोपं आहे. कुणाचीच मदत लागणार नाही. अगदी सोप्या पद्धतीने सहज कोणीही नवीन जरी बनवलं तर बिलकुल हे शंकरपाळी बिघडत नाहीत. परफेक्टच बनवून तयार होतात आणि कुणाला आवडत नाही असं सुद्धा होणार नाही. इतके छान हे शंकरपाळी तयार होतात. नक्की ट्राय करून पहा, किंवा तुम्ही कुठल्या प्रकारची शंकरपाळी बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा. चला तर ह्या ठिकाणी मी आता लहान मोठ्या आकारामध्ये पटापट कट करून घेईन. तुम्हाला जर गोल आकार आवडत असेल तर एखादं टोपण घेऊन, आपण जे बिस्लरीची बॉटल असेल त्याचं टोपण घेऊन किंवा औषधाच्या बॉटलचं टोपण घेऊन सुद्धा तुम्ही गोल आकारातसुद्धा हे बिस्किट, जसे की खारे बिस्किट असतात त्या लहान आकाराच्या साईजमध्ये सुद्धा ही शंकरपाळी बनवू शकता. बिस्किटसारखे लागतात, मुलांना तर ते खूप आवडतील. तुम्ही नक्की ट्राय करून पहा.
आता प्रश्न पडेल की असं काढलं तर एकमेकाला चिकटून बसतील किंवा ते निघणार नाहीत. असं बिलकुल होणार नाही. कसंही काढलं, सगळे गोळा जरी करून घेतलं, तेला जेव्हा आपण टाकतो ते बिलकुल खुले होतात, बिलकुल एकमेकांना चिकटत नाही. जसं आपण शंकरपाळी बनवलेला आहे त्याच आकारामध्ये ते आणखीन येतात. त्यामुळे बिलकुल काळजी न करता एकदम असे भरपूर आपण एका जागीच गोळा करून घेणार आहोत. शंकरपाळी बनवण्यासाठी दिवाळीच कशाला, नेहमी जरी हा पदार्थ बनवता बिलकुल शिल्लक राहणार नाही. सर्वांनाच आवडेल, नक्की ट्राय करा. आता ती ह्या ठिकाणी माझी एक लाटी बनवून झाली आहे. अशाच पद्धतीनं सर्व पिठाच्या मी लाट्या बनवून घेणार आहे. तर ह्या ठिकाणी मी काय करते, 2-2 लाट्यांचीच पिठाची मी शंकरपाळी बनवून घेते आणि गॅस चालू ठेवून तयार करून घेतलं तर आपल्या तळण्यासाठी सुद्धा सोपं जातं. कारण खूप जास्त आपण एकदम बनवून घेऊ शकत नाही, त्यामुळे थोडे थोडे बनवायचं आणि तळून घ्यायचं. इकडे गॅस मिडियम ठेवला आणि इकडे लाटलं तरीसुद्धा चालते, लवकर तळत नाहीत. अगदी 2 मिनिट जरी आपण गॅस मिडियम ठेवून तळून घेतलं तर अगदी कुरकुरीतपणा पण येतो आणि इकडे आपली लाटी पण तयार होते. त्याच पद्धतीची मी ह्या ठिकाणी बनवत आहे. इतक्या कमी वेळामध्ये झटपट 1 किलो प्रमाणात मैद्याची आपण ह्या ठिकाणी शंकरपाळी बनवत आहोत. तर ते 15 ते 20 मिनिटात आपले हे शंकरपाळी बनवून तयार होतात. जास्त वेळ लागत नाही. चकल्या बनवण्यासाठी तर खूप वेळ लागेल, पण शंकरपाळी जे आहे ते खूप लवकर बनले जातात आणि खूप वेळ पण कमी लागतो आणि साहित्य पण खूप कमी लागते. त्यामुळेच बनवण्यासाठी खूप सोपा पदार्थ आहे, नक्की ट्राय करा. चला, तर ह्या ठिकाणी भरपूर अशी माझी शंकरपाळी जे आहे ते तयार झालेले आहेत. तुम्हाला पाहताच लक्षात येत असतील की किती कुरकुरीत झालेले आहेत. खाण्यासाठी खुसखुशीत आणि खमंग पदार्थ आपला तयार झालेला आहे. तुम्हाला मी आता सर्व शंकरपाळीचे ते दाखवेन लगेच. किंवा तुमच्याकडे जर मदतीला कोणी असेल तर एक जण लाटलं आणि एक जण तळलं तर खूप लवकर आणि कंटाळा पण येणार आहे आणि बोलत बोलत कधी बनवलं हे सुद्धा कळणार नाही. आता ह्या ठिकाणी एक घणा तर आपला तळून झालेला आहे. दुसरा घणा मी आता ह्यात टाकलेला आणि दुसरा लाटा मी बनवत आहे. मागच्या व्हिडिओमध्ये चकल्याच्या आणि शेवटच्या व्हिडिओला भरपूर असा प्रतिसाद भेटलेला आहे, कारण चकल्यांचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती भरपूर चालतात आणि सर्वांनाच आवडतात. की कुरकुरीत आपल्या चकल्या पण तयार झालेल्या आहेत, त्यासुद्धा तुम्ही नक्की पाहून घ्या. आता ह्या ठिकाणी शंकरपाळी भरपूर असे 1 किलो मैद्याच्या पाहू शकता. ह्या ठिकाणी किती जास्त क्वांटिटीमध्ये भरपूर तयार झालेल्या आहेत. आरामात तुम्ही ठेवू शकता. थंडीमध्ये गरमागरम खाण्यासाठी चांगला पर्याय आहे. एक वेळेस नक्की ट्राय करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत.